पीक कर्जाबाबतचे आदेश व्यापारी बँकांनी धुडकावले. अडवणुकीने विदर्भातील शेतकरी सावकारांच्या दारात. शेतकऱ्यांची सावकारांकडे धाव. पीक कर्जांसाठी बँकांकडून होणाऱ्या अडवणुकीला कंटाळून अनेक शेतकरी सावकारांकडे धाव घेतात. राज्यात सध्या 12,490 नोंदणीकृत सावकार असून त्यांना शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी 9% आणि 12% असे व्याज आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच बिगर शेतकरी कर्जासाठी अनुक्रमे 15% आणि 18% व्याजाची परवानगी कायद्यानुसार देण्यात आली आहे. सध्याच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत 9 लाख शेतकऱ्यांनी 2,056 कोटींचे बिगर शेती आणि 57 लाखांचे पीक कर्ज घेतल्याची नोंद असून त्यापैकी 5,27,000 शेतकरी विदर्भातील आहेत. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे व्यापारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना उद्दिष्टाप्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावेच लागेल. व्यापारी बँकांकडून शेतकऱ्यांच्या अडवणुकीबाबत सरकार नाबाईकडे तक्रार करणार आहेत. तसेच विदर्भात जिल्हा बँका अडचणीत असल्याने आणि व्यापारी बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री, मुंबई. सिबिल व अन्य कागदपत्रांची मागणी करीत शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकांवर प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचा राज्य सरकारचा आदेश व्यापारी बँकांनी धुडकावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर एकीकडे सहकारी बँकांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे पीक कर्ज वाटपाचा धडाका लावला असताना व्यापारी बँकांनी मात्र आखडता हात घेत आतापर्यंत 30% पीक कर्ज वाटप केल्याची बाब समोर आली आहे. कर्जासाठी शेतकरी सावकारांच्या दारात जात असून त्यातील 60% शेतकरी विदर्भातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीक कर्जासाठी सिबिलची मागणी न करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला असला तरी व्यापारी आणि खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सिबिलची सक्ती करून अडवणूक करीत आहेत. मात्र यापुढे अशा बँकांवर गुन्हे दाखल करू असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकेच्या समितीच्या बैठकीत दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर बँकेच्या भूमिकेत काहीसा फरक पडेल अशी अपेक्षा केली जात होती. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 18,375 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 15 जुलै अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 21,44,000 शेतकऱ्यांना 16,361 कोटीचे म्हणजे उद्दिष्टाचे 89% पीक कर्ज वाटप केले आहे. यामध्ये पुणे विभागातील बँकांनी उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकांनाही त्यांच्या उद्दिष्टाच्या 82% पीक कर्ज वाटप करताना 3 लाख शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र पीक कर्ज वाटपाची सर्वात मोठी जबाबदारी असलेल्या व्यापारी बँकांना जेमतेम 30% पीक कर्ज वाटप केले आहे. बँकांचा हात आखडता. राज्यस्तरीय बँकर्स समितीने व्यापारी बँकांसाठी 30,777 कोटींचे पीक कर्जाचे 27 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी या बँकांनी 5,51,000 शेतकऱ्यांना 9,245 कोटीचे पीक कर्ज वाटप केले असून त्यात येस बँक, RBL, फेडरल, युको, पंजाब बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या बँका आघाडीवर आहेत. मात्र अन्य बँकांना शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात स्वारस्य नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली.